नमस्कार. तर आज आपण शिकणार आहोत कॅनव्हाचा वापर करून व्हिडिओ ॲनिमेशन कसे क्रिएट करायचे. तर त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला एक न्यू व्हिडिओ फोल्डर क्रिएट करावे लागेल. ही समोर दिसते तुम्हाला कॅनव्हाची होम स्क्रीन. न्यू फोल्डर क्रिएट करण्यासाठी आपण क्रिएटर डिझाईनमध्ये जातो. झूम करते मी स्क्रीन थोडी. ओके. क्रिएट अ डिझाईन. त्यामध्ये एक विंडो ओपन होईल. त्यामध्ये व्हिडिओजमध्ये यूट्यूब व्हिडिओ क्रिएट करायचे आहे, त्यामुळे यूट्यूब व्हिडिओ पेज सिलेक्ट केले. ही नवीन फोल्डर क्रिएट झाले आहे. या फोल्डरमध्ये आपल्याला व्हिडिओ ॲनिमेशन करायचे आहे. त्यातला फर्स्ट पेज आहे. आता मी यावर लहान मुलांसाठी एज्युकेशनल व्हिडिओ बनवते आहे. त्यासाठी काही किड्स एलिमेंट्सची तसेच इमेजेसची आपल्याला गरज पडेल. तर कॅनव्हामध्ये दोन टूल्सने आपण इमेजेस ॲड करू शकतो. एक म्हणजे एलिमेंट्सने कॅनव्हाचे जे इनबिल्ट इमेजेस आहेत ते आपण ॲड करू शकतो. दुसरं अपलोड्समध्ये जाऊन अपलोड फाईलवर टिक करून आपल्या PC किंवा मोबाईलमधले इमेजेस आपण आपल्या डिझाईनमध्ये ॲड करू शकतो. आता आपण जाऊया एलिमेंट्समध्ये. ओके, खूपच झूम झालंय. एलिमेंट्समध्ये मला एक रेनबो हवा आहे. रेनबो किड्स. इथे भरपूर सारे रेनबोज येतील. खूपच स्क्रीन झूम झाली. 1 मिनिट. रेनबो किड्स ऍड केला आहे आपण इथे. ठीक आहे. याला एक बॅकग्राऊंड ऍड करूया. फ्लाइंग बलून्स. ओके. यामध्ये काही ग्राफिक्स येतील, व्हिडिओज येतील, फोटोज येतील. आता मला ॲनिमेशन साठी व्हिडिओ हवी आहे. प्लेइंग. याला सेट व्हिडिओ ॲज बॅकग्राऊंड केलं. ठीक आहे. आता हा प्ले झाला. ओके. इथे हा प्लसचं सिम्बॉल आहे, इथून ऍड पेजेस करूया आणि यामध्ये सगळे कलर्सचे पेजेस ऍड करूया, जसं की रेड, ब्ल्यू, येलो, ब्राऊन. हे जे आपले व्हिडिओ ऑडिओ जसं आपण रेकॉर्ड केला आहे त्या सिक्वेन्सने ऍड करायचे आहेत. तर फर्स्ट पेज ऍड करूया. फर्स्ट पेज ऍड करण्यासाठी काही आपल्याला इलेमेंट्स यूज करावे लागतील, जसं की शेप यूज करू शकतो, बलून्स यूज करू शकतो. मी कलर पॉपअप यूज करते. कलर स्प्लॅश. यामध्ये काही ग्राफिक्स, फोटोज तसेच फ्रेम्स येतात. ग्राफिक्स मध्ये जाते. सिलेक्ट करते. ओके. रेड. टेक्स्ट ऍड करूया. ओके. इफेक्ट देऊया. शॅडो. व्हाईट. याला बॅकग्राऊंड ऍड करते. रेनबो बॅकग्राऊंड. सेट करते बॅकग्राऊंडला. ओके. हा फर्स्ट कलर आपला रेडी झालेला आहे. याला ॲनिमेशन देऊया. ॲनिमेशन देण्यासाठी शेपला सिलेक्ट करते. ॲनिमेट मध्ये जाते. भरपूर सारे इफेक्ट्स आहेत इथे. तुम्ही यूज करून बघा. जो आवडेल तो देऊ शकतात. ओके. पॅन देते. पल्स. ओके. याला रेडला पण ॲनिमेशन देऊया. ॲनिमेट. ओके. डन. असेच आपल्याला सगळे पेजेस क्रिएट करून घ्यायचे आहे. पेजेस ऍड करून घेतलेले आहेत मी. बघू शकतात तुम्ही. प्रत्येक पेज
ऍड करून घेतलेला आहे, कलर चेंज केलाय शेपचा. ओके, यामध्ये आता आपल्याला ॲनिमेशन देऊन झालेलं आहे प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली प्रत्येक पेजवर. आता आपल्याला ट्रान्झॅक्शन इफेक्ट ऍड करायचे. 2 पेजच्या मध्ये जो स्पेस असतो तिथे टिक केलं की असा सिम्बॉल येतो, ऍड ट्रान्झॅक्शन. ओके, ऍड ट्रान्झॅक्शन. ऍड ट्रान्झॅक्शन केलं की इथे काही ट्रान्झॅक्शन इफेक्ट्स आहेत, तुम्ही यूज करून बघा, जो आवडला तो देऊ शकता. यामुळे काय होतं, आपल्या 2 पेजचा जो मध्ये स्पेस असतो तो कव्हर होतो. ओके, सर्कल वाइब देते, प्रत्येक पेजला देऊन घेऊया. ट्रान्झॅक्शन इफेक्ट सगळ्यांना देऊन झालेले आहेत. आता आपण याला ऑडिओ ऍड करूया. ऑडिओ ऍड करण्यासाठी अपलोड्स मधून जसे आपण इमेजेस ऍड करतो तसंच सेम ऑडिओ मध्ये जायचं. ऑडिओ मध्ये हे मी ऑलरेडी ऍड केलेले ऑडिओज आहेत त्यामुळे इथे येत आहेत. नसला इथे येत काही, अपलोड फाईल मध्ये जायचं. जी काही तुम्ही रेकॉर्डिंग क्रिएट केली आहे, रेकॉर्ड केला आहे तुमचा व्हॉइस, किंवा मग जे सॉन्ग आहे तुम्हाला जे व्हिडिओला द्यायचं आहे ते इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके, आता माझं ऑलरेडी इथे आहे. आणि टेक्स्ट टू व्हॉइस कसं करायचं ते इन शॉर्ट मध्ये सांगते. गुगलवर जा, टेक्स्ट टू व्हॉइस, सर्च करा टेक्स्ट टू व्हॉइस. यावर भरपूर साऱ्या साइट्स आहेत, तुम्ही कुठलीही यूज करू शकतात. फॉर एक्झाम्पल ही केली, A for apple, B for ball. असं टेक्स्ट ऍड करून घ्यायचा. इथून तुम्ही व्हॉइस सिलेक्ट करू शकता तुम्हाला जो हवा तो. त्यानंतर हा कॅप्चा कोड टाकून कन्वर्ट टू स्पीच करू शकतात. अजूनही भरपूर साइट्स आहेत, ही पण साइट एक चांगली आहे करण्यासाठी. इथून तुम्ही करू शकता आवाज, व्हॉइस सिलेक्ट नेक्स्ट करायचा आणि गो टू AI व्हॉइस जनरेटर. ओके, आता मी हा माझा व्हॉइस ऍड करते. की व्हॉइस ऍड केलाय. व्हॉइसला मला बॅकग्राऊंड म्युझिक ऍड करायची आहे. ही बासची बॅकग्राऊंड म्युझिक मी डाउनलोड करून ठेवलेली आहे. इथे परत ही म्युझिक ऍड झाल्यानंतर हे ऍड केली. ओके, बॅकग्राऊंड म्युझिक. आता आपल्याला व्हॉइस ऍडजस्ट करायचा आहे आपल्या म्युझिकचा. व्हॉइस ऍडजस्ट करण्यासाठी म्युझिकवर क्लिक करायचे. आता ही बॅकग्राऊंड म्युझिक आहे त्यामुळे आपल्याला त्याचा व्हॉल्यूम थोडा कमीच हवा आहे, जास्त नकोय. ओके, 70 ठेवते. तुम्हाला जास्त हवाय बॅकग्राऊंड म्युझिक तर जास्त ठेवू शकता. हे माझा व्हॉइस रेकॉर्डिंग आहे ब्ल्यू कलर मध्ये, त्याचा व्हॉइस जास्त हवाय मला. ओके, इथून व्हॉइस ऍडजस्ट करू शकताय. ओके, आता आपण बघूया आपली व्हिडिओ फायनल कशी क्रिएट झाली आहे ती प्ले करून. ओके, तो शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. Welcome to my channel. Today we learned about some basic colors. So let's start. Red, blue, yellow, brown, green, white, pink, black, purple, orange. तो आपली व्हिडिओ कंप्लीट झाली आहे. थँक्यू. अशाच प्रकारचे कॅनव्हा ट्युटोरियल्स बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.